महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची बारडगाव कर्जत तालुक्यातले बरेच वारकरी आपल्या दिंडीमध्ये आहेत. त्यांची संस्था आहे ज्यांना आपल्या मुलांविषयी भविष्याची चिंता आहे. गायक वादक कीर्तनकार मुलं बनवायचे असतील महाराजांना जवळपास 40 ते 50 विद्यार्थी सध्या आहेत. आणखी ऍडमिशन चालू आहेत. महाराजांशी तुम्ही संपर्क साधू शकता. दीव पासून महाराज आपल्या दिंडीत आहेत. महाराज नाही तर आपल्या दिंडीचा एक भाग आहेत. कारण सगळ्यांनी बघितलं आहे पकवाज गायन जिथं कमी तिथं महाराज ही सगळीच मंडळी आहे. आणि प्रसाद महाराज असतील, उद्या ज्यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे आमचे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार शिवचरित्रकार जी टॉकीज फेम बालाजी महाराज बोराडे, उद्याचे कीर्तनकार बी आज कीर्तनात टाळ घेऊन उभा होते. हे 77 दिंडीचं वैशिष्ट्य आहे बरं का. नाहीतर चांगल्या दिंड्यांना एक बी कीर्तनकार भेटत नाही. तर 7-8 वेटिंग वर आहेत मायबाप. कोणाचा नंबर लावायचा हे आम्हाला पंचायत पडलेले आहे. सांगण्याचा उद्देश आणि त्यांच्या कीर्तनात ते म्हणले माऊली महाराज टाळ घेऊन उभा आहेत त्याविषयी आम्हाला काहीच का वाटत नाही. याचं कारण सांगतो. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवरांच्या कीर्तनात सुद्धा ज्ञानोबा टाळ घेऊन उभा होते. तसं हे मैत्रीचं नातं हे नामदेव महाराज हे ज्ञानदेव महाराज. त्याच्यामुळे त्यांच्या कीर्तनात मला टाळ घेण्याचा हा वेगळा आनंद आहे. नवीन पिढीच्या कीर्तनकारांमध्ये तुम्हाला खरं सांगतो भेदच नाही. कुणी कोणाच्या कीर्तनात टाळ घेतो, मृदंग वाजवतं, नाचतं, गातं. आता जुन्या कीर्तनकारांचं तसं नाही. एक म्हणतो त्याला काय येत नाही, दुसरं म्हणतो त्याचं सगळं मला माहिती. लोक म्हणतात दोन्ही बोगस आहे, त्याला डाबे होते. त्याच्यामुळं परमार्थात आपण का मागे राहिलो तर द्वेष मत्सर निघावे. सगळ्यांनी एक जीवन एक दिलानं राहावं. सुंदर सेवा महाराजांनी केली. महाराजांना धन्यवाद. उद्या हे असंच हरिपाठ झाल्याच्या नंतर लगेच बालाजी महाराज बोराडे यांचं कीर्तन संपन्न होईल. सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. बहुसंख्येने उपस्थित राहायचं आहे. कीर्तन चालू मध्ये महाराजांना सुंदर हार आणला आपले काय